सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांचे बहुतांशी निकाल लागलेले आहेत। ज्या पद्धतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व ठिकाणी कमळ चिन्हावर नगराध्यक्षपदाला उमेदवार उभे केले होते, त्यांचं गणित कुठेतरी चुकलंय असं दिसायला लागलेलं आहे। कारण ज्या पद्धतीने महायुती तुटली आणि त्यानंतर बऱ्यापैकी या लढती शिंदे सेना विरुद्ध भाजप असं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं होतं। आपल्यासोबत आमदार उत्तमराव जानकर आहेत। मला सांगा, ज्या पद्धतीचे निकाल लागलेत, पालकमंत्र्याला काय संदेश दिलाय? पालकमंत्र्याचे 300 कोटी रुपये वाया गेले आणि या जिल्ह्यामध्ये खरं तर ज्याही पद्धतीनं 50-50 वर्ष 60-60 वर्ष काम करणारी माणसं, याही पाठीमागं विखे पाटील पालकमंत्री होते, पुन्हा वळसे पाटील होते, भरणे मामा होते, पण कुणी असा विचित्र माणूस आणि असा आक्रस्ताळी माणूस असा पालकमंत्री असू शकतो हे चित्र जिल्ह्यानं पाहिलं की हा पालकमंत्री असेल तर आपल्या जिल्ह्याचं भलं तर काहीच होणार नाही, पण हा जिल्हा रसातळाला जाईल, हा जिल्हा संपवला जाईल आणि एक स्वाभिमानानं उभा असणारा ताटमानेनं विकास हा असलाच पाहिजे, पण विकासाबरोबर सन्मानसुद्धा असला पाहिजे ही भूमिका घेऊन चालणारा जिल्हा, याला कुठेतरी मातीमोल करण्याचा, याचं म्हणजे मातीमध्ये मिसळणारा आणि मारून प्रत्येकाला मुसलमान करणारा अशा पद्धतीचं म्हणजे काही कशाचंही काही चित्र तयार केलं। मगाशी मी सांगितलं तसं बिर्याणीमध्ये गुळवणी, दूध ओतलं, अजून काय काय ओतलं आणि त्याचा सगळा राडा करून हा माणूस या जिल्ह्याचं सगळं, मात्र एकाही ठिकाणी या माणसाला ज्याही जागा आल्या त्या जागा आपापल्या राजाभाऊ राऊत असेल किंवा सचिन कल्याण शेट्टी त्यांच्या हिमतीवरती आणल्या। जिल्ह्यामध्ये ह्यांना भोपळासुद्धा फोडता आला नाही। हे चित्र केवळ आणि केवळ ह्या पालकमंत्र्यामुळं झालं आणि हा असा पालकमंत्री यापुढच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ही जिल्हा परिषदेला अजून वेगळं चित्र दिसेल, भयानक चित्र असेल। आता त्यांना 600 कोटी घेऊन यावे लागतील आणि विकासाला पैसा देण्यापेक्षा अशा पद्धतीने पैसा खर्च करतायत। 5 मताला अकलूजमध्ये 1.5 लाख रुपये, म्हणजे पैसे खर्च करण्याची सुद्धा काही ना काहीतरी तुम्ही तो विकासाला करा, चांगल्या कामाला करा। तुम्ही ईव्हीएम बाबत वारंवार संशय घेत होता, यावेळेला ईव्हीएमचं काय झालं? नाही, मी हैदराबादहून त्या रावली म्हणून त्यांना बोलवून घेतलं, इंजिनियर होत्या, कलेक्टरनं सांगितलं मला याची तपासणी करायची आहे आणि मी तपासणी करून घेतली। जे विधानसभेला झालं, महाराष्ट्रामध्ये झालं, माझ्या बाबतीमध्ये झालं, ते चित्र या निवडणुकीमध्ये होऊ नये म्हणून मंगळवेढा असेल, पंढरपूर असेल, अकलूज असेल, या तिन्ही ठिकाणी मी त्या मशीन तपासून घेतल्या। 28 तारखेला आमचं कमिशनिंग आणि शिलिंगचं काम होतं मशीनचं। त्या दिवशी मी 4 दिवस पुढचं 2 तारखेचा प्रोग्रॅम मतदाना दिवशीचा लावला, 3 तारखेच्या मतमोजणीचा प्रोग्रॅम लावला आणि त्यामध्ये चित्र क्लिअर होतं आणि हे मी सभेतून सुद्धा सांगत होतो की या जिल्ह्यामध्ये आता या वेळेला हे सपाटून मार खाणार आणि ते चित्र समोर आलेलं आहे। म्हणजे मशीनचा घोळ झाला तरच भाजप जिंकता असा आरोप? नाही, मशीनच्या घोळाशिवाय भाजप कुठंच जिंकू शकत नाही। भाजपमध्ये सुद्धा त्याला भोपळा फोडता येणार नाही। आणि आता अखिलेश यादवनी सांगितलं की बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, 1 जागा म्हणतोय मी, 1 जागा बीजेपीने निवडून आणावी। म्हणजे हा कसला अखिलेश यादवांचा कॉन्फिडन्स आहे? 1 जागा निवडून आणावी म्हणजे जर बॅलेटवर निवडणुका नसतील तर भारतीय जनता पार्टी या देशामध्ये, राज्यामध्ये, कारण त्यांचं विचाराचं राजकारण नाही, त्यांचं विकासाचं राजकारण नाही, त्यांचं जाती जातीमध्ये हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान, ओबीसी मराठा आणि हे असंच उरी पिक्चर, ते केरळा स्टोरी, अमुक तमुक, ही कालचा धुरंधर। मला सांगा, या सगळ्या प्रकारात पालकमंत्र्यांना काय संदेश द्याल? काय चुकलं असेल त्यांचं? नाही, पालकमंत्र्यांनी आता तरी यामधून बोध घ्यावा। ज्याही पद्धतीनं या जिल्ह्यानं तुम्हाला ठोकून काढलेला आहे आणि अशा प्रकारचा माझ्या माहितीप्रमाणे इतका छाती काढून चालणारा पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये चालू शकत नाही। तो सन्मानानंच वागणूक देणारा असला पाहिजे, सगळ्यांना सांभाळून पोटामध्ये घेणारा असला पाहिजे, सगळ्यांना समान वागणूक देणारा असला पाहिजे। आणि एका वर्षातच मी चित्र विडा त्या अफजल खानासारखा उचलून घेऊन आलेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये कोतळा तुम्हाला आता ह्या अफजल खानाचा बाहेर पडलेला आहे। त्यामुळं पालकमंत्र्यांनी यामधनं आयुष्यभरासाठी ही जखम आपल्या वरामध्ये, काळजामध्ये जपून ठेवावी। जिल्हा परिषद पंचायत समितीला असं चित्र राहील? नाही, याच्यापेक्षाही भयानक राहील। त्यांना म्हणजे हा पालकमंत्री ठेवला तर अजून वाईट चित्र तयार होईल, इतकी भयानक परिस्थिती ह्या जिल्ह्यामध्ये। आणि हा जिल्हा
हा लढाऊ जिल्हा आहे, लढणार आहे, ही उमेद आहे आणि हा जिल्हा निश्चितपणाने देशाला सुद्धा स्वातंत्र्य देणार आहे. तर हे होते आमदार उत्तमराव जानकर. ज्या पद्धतीने भाजपने सपाटून मार खाल्लेला आहे सोलापूर जिल्ह्यात, तर यातून पालकमंत्र्यांनी बोध घ्यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जिथं EVMचा घोटाळा असतो तिथंच भाजप जिंकतं. यावेळेला EVMची आम्ही तपासणी केली होती, त्यामुळं EVMचा घोटाळा नव्हता आणि त्यामुळंच भाजपला सपाटून मार खावा लागला असा त्यांचा दावा आहे. अकलूजून कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.